नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी माझ्या घरात ज्या 5 गोष्टी आवर्जून करते, अगदी शास्त्रीय आधारसुद्धा आहे आणि श्रद्धेचा भागसुद्धा आहे. 5 गोष्टी मी कोणत्या करते आणि त्यामुळे खरंच मला पॉझिटिव्हिटी जाणवते आणि मनसुद्धा समाधानी आणि शांत राहते. तर त्या कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्या जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही ते नक्कीच करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ हे कधीच संपवून देऊ नये. मीठ हे कधीही काचेच्या बरणीतच ठेवावे. ते कधी स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यात ठेवू नये. हे आपल्याला नुकसानदायक असते आणि त्या आजारपणाची पण वाढ होते. त्यामुळे नेहमी काचेच्या बरणीतच मीठ ठेवावे. मीठ कधीही कोणाला उसणं देऊ नये. त्याचबरोबर एखाद्याच्या हातावर सुद्धा मीठ देऊ नये. अशा बऱ्याच गोष्टी आहे की त्या आजीने व आईने आपल्याला सांगितलेल्या असतात. ते आज मी तुम्हाला व्हिडिओत सांगत आहे. स्वयंपाकघरातील मीठ आणि हळद कधीही संपवून देऊ नये. दुसरा उपाय म्हणजे एका काचेच्या बाउलमध्ये मीठ घेऊन त्याच्यावर 5 किंवा 7 लवंगा घेऊन एका कोपऱ्यामध्ये मीठ ठेवायचे आहे. असे केल्याने आपल्या घरातील अडचण दूर होते, नकारात्मकता दूर होते आणि ते ठेवताना बोलायचे आहे की माझ्या घरातील नकारात्मक दूर होऊ दे, सुख शांती लागू दे, असं बोलून मीठ कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचे आहे की जेणेकरून कोणाचीही नजर त्याच्यावर पडणार नाही किंवा लहान मुलांचा हातही सुद्धा लागणार नाही. अशा जागी ते कोपऱ्यात ठेवून द्यायचे आहे आणि त्याच्यातून हे मीठ पिवळं पडलेलं आहे हे 15 दिवसांनी बदलायचं आहे. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या बाउलमध्येही मीठ घेऊन तसंच लवंगा ठेवून आपण बाथरूममध्येही ठेवू शकतो. दुसरा उपाय म्हणजे फरशी पुसताना मूठभर पाण्यामध्ये मीठ टाकावे आणि त्यामुळे वातावरणही शुद्ध होते, नकारात्मकता निघून जाते. घरात वादविवाद भांडणे होत असेल तर त्याच्यामुळे आपल्याला शांतता लागत नसेल तर हा उपाय केल्याने खूप आपल्यात छान वाटतं आणि कधीही वादविवाद होणार नाही. त्याच्यामुळे फरशी पुसताना नक्की तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाका आणि पॉझिटिव्हिटी वाटते, बरकत वाढते. दुसरं म्हणजे कधी कधी आपल्याला हुरहुर लागते, मन शांत नसेल किंवा बेचैनी वाटत असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकून आंघोळ करावे. त्यामुळे खूप आपल्याला फरक जाणवतो, मनही शांत होते. आणि हळद आणि मिठामध्ये अँटीबॅक्टेरिया आहे, आयुर्वेदिक आहे, त्याच्यामुळे खूप उत्तम आहे आणि त्याने खरोखरच खूप मला पॉझिटिव्हिटी वाटते. त्यामुळे लादी स्वच्छ होते. त्यामुळे आवर्जून हा उपाय करत असते. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी आपण लादी पुसताना कधीही चौकट दरवाजाची पुसूनच घेत असते आणि उंबरठाही पाण्याने स्वच्छ करत असते. उंबरठा नेहमी पुसत असते, आठवणीने पुसत असते. त्यामुळे पूर्वीच्या लोकांनी पण सांगितले आहे की उंबरठा, अंगण स्वच्छ ठेवायचं. आजकाल अंगण तर नसतंच, पण दाराचा जो पुढचा थोडासा भाग असतो तो नेहमी पाणी मारावे किंवा पुसून घ्यावे. रांगोळी काढावी छानशी. मला नेहमी रांगोळी काढायला वेळ मिळत नाही, पण मी आपली नेहमी हे स्वच्छ करत असते, उंबरठा पुसून घेत असते. आणि इथे मी एक असं स्टिकरही लावलेला आहे उंबरठ्यावर. तो कायमचा माझा असतोच, तो मी लावतच असते. ती छान अशी डिझाईन पण आहे. रांगोळी नाही काढली तरी ती छान अशी उंबरठ्यावर दिसते, म्हणून मी माझ्या प्रत्येक वेळेस उंबरठ्यावर कायम लावलेलीच असते. बॉटलमध्ये हळद, गोमूत्र आणि पाणी असं मिक्स करून ठेवूनच देत असते कायमची. मग त्याच्यामधलं ते हळद घेऊन म्हणजे सगळं सोल्युशनच करून ठेवलेलं असतं, त्याने मग मी ते उंबरठ्यावर लावत असते. दरवेळी मंगळवारी, शुक्रवारी, अशावारी किंवा पौर्णिमा हे माझे ठरलेले वार असतात. त्याच वेळी मी उंबरठ्यावर हळदीचा लेप लावत असते. त्याच्यामुळे हळद ही तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अँटीबॅक्टेरियल असते, त्यामुळे स्वच्छता पण असते. आणि गोमूत्राचं महत्त्व तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. हिंदू धर्मात त्याला किती महत्त्व आहे, किती ते पवित्र आहे. त्याच्यामुळे मी ते नेहमी पुसत असते आणि हळदीचा लेप लावतच असते उंबरठ्यावर आणि त्याच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्हिटी येते. छान असं फूल वाहिलं, उंबरठ्यावर हळद कुंकूने लक्ष्मीची पावलांची पूजा केली तर खूप आपल्याला प्रसन्न
प्रसन्नता वाटते. संध्याकाळी वेळेस आपण हळदी कुंकू दिवस सकाळी आपण पूजा केल्यावर लावतोच, पण संध्याकाळी जे लक्ष्मी येते घरामध्ये ते आपल्या घरात आपला सदैव वास राहावा म्हणून आपण हे नेहमी करावं आणि मी हे नेहमी करत असते. तिसरा उपाय म्हणजे भीमसेन कापूर. कापूर नेहमी सकाळी संध्याकाळी आपल्या घरात लावावा. त्याच्या सुगंधाने घरभर खूप मस्त प्रसन्न वाटतं. घरभर आपला वास सुगंध दरवळत असतो. त्याने निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते. मन प्रसन्न होतं. त्याचा खूप छान प्रकारे आपल्यावर प्रभाव पडतो आणि सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते. त्यामुळे घरात नेहमी कापूर जाळावा. भीमसेन कापूर हा तर खूप उत्तमच आहे. चौथा उपाय म्हणजे आपल्या घरात आपण बाहेर अंगणात झाडे लावतो. त्यापैकी तुळस हे तर सगळ्यांच्याच घरी असते. तुळस लावल्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. नकारात्मक गोष्टी बाहेर जातात. त्याचा खूप तऱ्हेने उपयोगही होतो. ते आयुर्वेदिकसुद्धा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या घरात कोरफडही लावते. कोरफड तर सगळ्यांच्याच घरी लावतात. कोरफडीच्या जेलचा खूप उपयोग होतो. सगळ्यांनाच माहिती आहे ते सौंदर्यासाठी आपण त्याचा वापर करतो, पण त्याचे खूप फायदे असतात की ते आपल्याला माहिती पण नसतात. आपला दात दुखत असेल किंवा दाताला एक कीड लागली असेल तर त्याच्यासाठी पण ह्याचा उपयोग केला जातो. मी म्हटल्याप्रमाणे कोरफडीच्या जेलचा उपयोग सौंदर्यासाठीच करतात, पण त्याचा जो कोरफडीवर चीक असेल तो दाताला कापसाच्या बोळ्यावर घेऊन लावला तर कीडही मरते आणि त्याचा दातही दुखणारा तो बंद होतो, दुखत नाही. तर तो कसा लावायचा आहे मी सांगते. हात किंवा बोट लावायचं नाही आहे. एका काडीने त्याला छेद करायचा आहे आणि त्याच्यावरचं जेल नाही, जो कोरफडीवरचा चीक पिवळ्या रंगाचा चीक जो निघेल तो चीक कापसाच्या बोळ्यावर घ्यायचा आहे आणि तो दातावर ठेवायचा आहे. असे 3 दिवस करायचे आहे. त्याच्यामुळे दिवसातून एकदा लावायचा आणि 3 वेळा केल्यावर आपला दात दुखायचा बंद राहील आणि किडही मरून जाईल. त्याचबरोबर आपल्या त्वचेवर येणारा चामखीळ हा मानेवर किंवा तोंडावर थोडासा असा लोंबता असतो. तो कधी कधी मोठा पण असतो. त्या चामखीळ हा HPV व्हायरसमुळे होतो. तर हा उपाय केला तर गळून पडेल आणि व्हायरसही मरून जातील. त्यामुळे कोरफडीचे उपयोग आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना, पण हा पण नक्कीच उपाय तुम्ही करून बघा. त्यामुळे मी हे सर्व काही उपाय करत असते आणि ते तुम्हाला पण मी सांगितलेत, आवर्जून सांगते. त्याशिवाय आपण नेहमी पॉझिटिव्ह विचारही केले पाहिजेत. दुसऱ्यांचा हेवा करणे टाळले पाहिजेत आणि आपले मन विचलित झाले असेल तर देवांची पुस्तके किंवा ग्रंथ, इतर पुस्तके वाचायची. त्याने तुम्हाला पॉझिटिव्हिटी वाटेल, स्फूर्ती मिळेल. चांगलं सगळ्यांशी वागण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे मीही आवर्जून करत असते. त्यामुळे अगदी मन शांत राहते. आणि मी हे आवर्जून सांगेल की आपण जर चांगले राहिलो तर समोरचे पण चांगले राहतात. तर अशा प्रकारे मी हे सर्व उपाय करत असते. तर चला मग व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, काळजी घ्या. टेक केअर, बाय.